नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, जो की प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता अजून का आला नाही। सर्व शेतकरी एवढंच काम करतायत की आज सकाळी पुन्हा उठल्यानंतर पहिलं काम एवढंच केलं, जे की बँकेचा मेसेज आला आहे का नाही ते पाहिलं। कदाचित आज तरी 2000 जमा झाले असतील असं शेतकऱ्यांना वाटत राहतं, परंतु असं काही झालेलं नाही आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सरकार म्हणतं की वर्षाला 6000 रुपये मदत दिली जाते। या ठिकाणी 3 हप्त्यामध्ये 2,000 अशी मदत या ठिकाणी दिली जाते। कागदावर बघायला गेलं तर ही रक्कम छोटी वाटते, पण शेतकऱ्यासाठी तीच खत, बियाणं, डिझेल, घरचा किराणा किंवा मुलांच्या शाळेची फी यातलं काहीतरी शेतकऱ्याचं एक काम करणारे हे पैसे राहतात। प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न एवढाच की मी KYC केली आहे, आधार लिंक केलं आहे, बँकेत जाऊन खातं तपासलं आहे, CSC सेंटरवर 2-2दा फेऱ्या मारल्यात, सगळं ओके म्हणतायत, मग माझा हप्ता अजून का नाही आला। हे 2000 रुपये काही मोठी रक्कम वाटत नाही शहरातल्या लोकांसाठी, पण शेती म्हणजे एक रोजचा जुगार आहे। कधी पाऊस कमी येतो, कधी जास्त येतो, कधी बाजारभाव पडतो। अशा वेळी हे 2000 रुपये म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा असतो। शेवटी शेतकऱ्यांनो एवढंच काम करा, PM किसानच्या अधिकृत पोर्टलवरती तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस शेतकऱ्यांनो एवढं काम करा की PM किसानच्या अधिकृत पोर्टलवरती तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस चेक करायचं आहे। KYC पुन्हा एकदा व्हेरीफाय करा, आधार आणि बँक लिंक आहे का ते देखील तपासा, आणि जर सगळं बरोबर असेल तर थोडी प्रतीक्षा करावी लागेल, कारण अनेक ठिकाणी अशी माहिती मिळते की हप्ता हा प्रोसेसमध्येच आहे। शेतकरी वर्षभर मेहनत करतो, त्याला त्याच्या हक्काचा हप्ता वेळेवर मिळणं गरजेचं आहे। यावरती तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना तेवढं चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।